हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 17 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे, जो समजल्यावर तुम्हीसुद्धा हादरून जाल. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नुपूरचा जीव धोक्यात आहे. मग असं नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, हा ट्विस्ट तुम्हाला सांगण्याआधी तुम्ही एक काम करायचं आहे, आणि ते म्हणजे सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, तुम्ही सबस्क्राईब बटनवर क्लिक केले ना, मग मी तुम्हाला एक ट्विस्ट सांगतो. तायडीला नुपूर डोळ्यात किती खुपते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळेच तायडीने नुपूर विरुद्ध एक जीवघेणा प्लॅन बनवला आहे आणि तिने नुपूरला चक्क कोल्ड स्टोरेजमध्ये कोंडून घेतलं आहे. कोल्ड स्टोरेज हे ते स्टोरेज असतं जेथील वातावरण खूप जास्त थंड असतं, जेथे असे पदार्थ जे बाहेरच्या वातावरणात नाही राहू शकत, जसं की मासे असेल किंवा मग वेगवेगळे अन्नपदार्थ असतील, ते तेथे स्टोरेज करून ठेवले जातात. तेथील वातावरण हे जवळपास मायनससुद्धा असतं, तापमान मायनस असतं. आणि अशा ठिकाणी तायडीने नुपूरला कोंडून ठेवलं आहे, बाहेरून दरवाजा लावून घेतला आहे आणि संपूर्ण सुमती इव्हेंट्समध्ये कुणीच नाही आहे. सगळेजण हे लग्नाच्या ठिकाणी गेले आणि आता नुपूरचा जीव नक्कीच जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग मल्हार नुपूरला वाचू शकेल का? तिचा जीव वाचवणार का? आणि येथेच मल्हार आणि नुपूरच्या प्रेमाला सुरुवात होणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी नुपूरला जाब विचारते, चल पेन ड्राईव्ह दे. नुपूर तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते, मी PPT नाही बनवल्यात, तर मी एक प्रोजेक्ट बनवला आहे. पण तायडी ही काही तिचं ऐकून घेत नाही आणि म्हणते, ठीक आहे, तू प्रोजेक्ट नाही बनवला आहे, मग कमीत कमी नाश्त्याचे पदार्थ तर बनव, का मी येऊ तुझ्याबरोबर कांदा टोमॅटो चिरून द्यायला, चल निघ इथून. असं म्हणून तायडीच तेथून निघून जाते. नुपूरला कळतच नाही या बाईशी कसं बोलायचं. ही फक्त बोलते, समोरच्यांचं ऐकूनच घेत नाही. आणि नुपूर किचनमध्ये जाऊ लागते. तेवढ्यात नेहमीप्रमाणे नुपूर आणि मल्हारची धडक होते आणि हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. मल्हार नुपूरला म्हणतो, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर नुपूर म्हणते, हो मलाही तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे दोघे काही बोलणार इतक्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, अरे नुपूर, तू अजून इथेच आहे का? मल्हार पाहिलंस का? ही मुलगी काही कामाची नाहीये. तिने प्रेझेंटेशन बनवलं नाहीये. आता ती तिचं कामही करत नाहीये, नाश्ता बनवत नाहीये आणि उशिरा सुद्धा येते. मी तुला म्हटलं होतं, हिचं काही खरं नाहीये. तर मल्हार म्हणतो, जाऊ दे तायडे, मी सगळं बाकीचं काम करतो, डेकोरेशन करायचं आहे ना. तर नुपूर आयडिया देते, हो सर, आपण एक काम करूया, मस्त एंट्रन्सला एक रांगोळी काढूया. आणि तायडी म्हणते, हो हो, भारी आयडिया आहे. आणि मी काय म्हणते, त्याच्याबरोबर आपण तोरण लावूया, पताका लावूया. नुपूर खूप खुश होते. तिला असं वाटतं की तायडी पॉझिटिव्हली बोलतीये, पण तायडी मात्र तिला टोमणा मारत असते आणि चिडून म्हणते, येथे काय सत्यनारायणची पूजा आहे का? रांगोळी काढा, पताका लावान, हे करा ते करा. तर मल्हार लगेच तायडीला म्हणतो, तायडी भारी आयडिया आहे. तायडीला जबर धक्काच बसतो. मल्हार तायडीला समजावून सांगतो, राजशेखर धोंडे पाटलांना आणि त्यांच्या बायकोला ही आयडिया खूप आवडेल. ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता रांगोळी आर्टिस्टला कॉल करतो. तर नुपूर म्हणते, सर काही गरज नाही आहे, मला येते रांगोळी, मी काढते. मल्हार खूप इम्प्रेस होतो आणि म्हणतो, अरे वा, तुम्हाला हे पण जमतं का? ठीक आहे, काढा. आणि मग नुपूर ही रांगोळी काढायला जाते. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. काल आलेली ही नुपूर मला नडतीये म्हणून तिला राग येतो. आणि मग नुपूर एक सुंदर फुलांची रांगोळी काढते आणि थोड्याच वेळात राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांची बायको तेथे पोहोचतात. नऊवारी घातलेल्या मुली त्यांचं औक्षण करतात, त्यांचं स्वागत करतात. ही रांगोळी, हे औक्षण सगळं पाहून राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांची बायको खूप खुश होतात. साहेब म्हणतात, अरे वा, मला तर असं वाटतंय मी अस्सल मराठी कुटुंबामध्येच आलो आहे. त्यांची बायकोसुद्धा म्हणते, हो हो, एकदम भारी स्वागत केलं आहे. आणि मग हे दोघेही कॉन्फरन्स रूममध्ये येऊन बसतात. नुपूरसुद्धा तेथे असते आणि मग या दोघांना सोलकढी आणून दिली जाते. दोघंही सोलकढी पितात. दोघांना ती खूप आवडते. राजशेखर धोंडे पाटील म्हणतात, हा 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 हा, नाथ खुळा, का भारी सोलकढी बनवली आहे. तर त्यांची बायको म्हणते, नुपूर मॅडम, ही तुमचीच आयडिया असेल ना? मला माहिती आहे, कारण तुमच्याशिवाय येथे कोणाला हे सुचूच शकत नाही, कोणाचं एवढं डोकं चालायचंच नाही. हे ऐकून तायडीला खूप राग येतो आणि ती त्यांच्याकडे रागारागाने पाहू लागते. तर नुपूर ही चक्क सगळं क्रेडिट तायडीलाच देते आणि म्हणते, नाही मॅडम,
ही आयडिया माझी नव्हती, तर ही सागरिका मॅडमची आयडिया होती. हे ऐकून सागरिकाला तायडीला आश्चर्यच वाटतं आणि असंच आश्चर्य राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांच्या बायकोला सुद्धा वाटतं. आणि त्यांची बायको म्हणते, अरे वा सागरिका मॅडम, ही तुमची आयडिया आहे, माझा विश्वासच बसत नाहीये. आणि जर खरंच ही तुमची आयडिया असेल ना तर एकदम भारी. तुम्हाला आमची टेस्ट कळायला लागली, आम्हाला काय काय हवंय ते कळायला लागले असं वाटतं. चला आता प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. तायडी म्हणते, हो करूया. तर ही बायको विचारते, नक्कीच नुपूर मॅडमनेच हे प्रेझेंटेशन तयार केलं असेल. पण तायडी सांगते, नाही, तिने नाही तयार केलंय. या दोघांना आश्चर्य वाटतं. मल्हार सांगतो, कसं आहे ना, त्यांना एक महत्त्वाचं काम होतं म्हणून हे प्रेझेंटेशन मी तयार केलंय. पण तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि म्हणते, सर प्रेझेंटेशन तयार आहे. आणि नुपूरच्या हातामध्ये तिने रात्री ईशाबरोबर मिळून बनवलेलं हे प्रोटोटाईप असतं. हा देखावा असतो, विवाहस्थळाचा देखावा. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तायडी, मल्हार, राजशेखर धोंडे पाटील, त्यांची बायको, ऑफिसचा सगळा स्टाफ, त्यांना काही कळतच नाही की हे नेमकं काय आहे. आणि तायडी विचारते, हे काय? नुपूर सांगते, प्रेझेंटेशन आहे. तायडी चिडून म्हणते, शाळेतल्या मुलांचा प्रोजेक्ट वाटतोय, घेऊन जा, हे नाही चालायचं. तर लगेचच राजशेखर धोंडे पाटील म्हणतात, नाही नाही, थांबा थांबा, कसं आहे ते PPT वगैरे मला नाही आवडत, हे ना असं रिअल वाटतंय, खरोखर समजायला सोपं आहे. त्यांना एकदा बोलू तर द्या. त्यामुळे तायडीचीच बोलती बंद होते आणि मग नुपूर आपलं प्रेझेंटेशन सुरू करते. नुपूर ही अगदी कंपनीच्या CEO प्रमाणे प्रेझेंटेशन देते आणि सगळ्यात आधी राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांच्या बायकोचं संपूर्ण ऑफिसच्या वतीने स्वागत करते. हे दोघे खूप खुश होतात आणि नुपूरचा कॉन्फिडन्स हा वेगळ्याच लेव्हलवर असतो. हा पाहून तायडीला मोठा धक्काच बसतो, तर मल्हार मात्र तिच्याकडे कौतुकाने पाहत असतो. आणि मग नुपूर एक एक करून आपलं जे प्रोजेक्ट असतं, जे प्रोटोटाईप असतं, विवाहस्थळ, ते कसं असेल याबद्दल सांगत असते. की सर्वात आधी हे प्रवेशद्वार असेल, त्याच्यावर नारळाची पानं लावलेली असतील, समोर एक मोठी रांगोळी काढलेली असेल आणि तेथेच सनई चौघडे वाजवणारे बसलेले असतील. म्हणजे अगदी मराठमोळ्या मातीशी जोडलेल्या लग्नात आपण आलोय असं सगळ्या पाहुण्यांना वाटेल. ही कल्पना राजशेखर धोंडे पाटील त्यांच्या बायकोला खूप आवडते. ऑफिसमधले सगळे खुश असतात आणि मग एक एक करून नुपूर हे सगळं कसं होईल, विवाहस्थळ कसं असेल, डेकोरेशन कसं असेल, हे सगळं सांगत असते. हे दोघे चांगलेच इम्प्रेस होतात आणि मग नुपूर आपला पुढचा प्लॅन सांगते की जेथे नवरा नवरीचा स्टेज असेल त्याच्या बाजूलाच ही एक जागा आहे, तेथे नवरीच्या रुखवताचं सगळं सामान ठेवलं जाईल. तायडी लगेच उभी राहते आणि म्हणते, ए थांब एक मिनटं. ती या प्रोजेक्ट जवळ येते आणि म्हणते, येथे नवरा नवरीची स्टेज आहे आणि बाजूला तू रुखवताचं सामान ठेवणार आहेस का? पण तेथे तर नवरा आणि नवरीचा डान्स स्टेज आहे, तेथे ते डान्सने एंट्री करणार आहे, मग येथे सगळं कसं काय असू शकतं? तर नुपूर म्हणते, मॅम ठीक आहे, जर येथे वेगळी जागा असेल तर आपण वेगळी जागा ठेवूया रुखवतासाठी, पण रुखवत महत्त्वाचं आहे. तायडी चिडून म्हणते, काय गरज आहे रुखवताची? आजच्या काळात कोण रुखवत ठेवतं आणि ते काय महत्त्वाचं नसतं. पण नुपूर ही तायडीला समजावून सांगते, नाही, रुखवत खूप महत्त्वाचं असतं. कारण मुलगी ही लग्नानंतर एका नवीन घरात जात असते आणि नवीन घरी गेल्यानंतर तिला या माहेरच्या ज्या वस्तू असतात ना, त्या माहेरच्या वस्तू आपल्याशा वाटतात. तिला तेथे राहणं सुसह्य होतं आणि ती आपल्या या नवीन घरात सासरी आपली वेगळी जागा निर्माण करू शकते. त्यात या रुखवताच्या सामानाचा तिला खूप आधार होतो. तायडीला हे पटत नाही, पण ही राजशेखर धोंडे पाटलांची बायको मात्र खूप इमोशनल होते आणि म्हणते, वा नुपूर मॅडम वा, तुम्ही तर मला माझ्या लग्नाची आठवण करून दिली. माझं लग्न, माझं रुखवताचं सामान, हे सगळं मला आठवलं. खरंच किती चांगले विचार आहेत तुमचे, तुम्ही खरंच ग्रेट आहात, ग्रेट. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. नुपूर खूप खुश होते आणि ही राजशेखर धोंडे पाटलांची बायको म्हणते, वा मल्हार साहेब वा, काय हिरा सापडलाय तुम्हाला. या नुपूर मॅडम म्हणजे ना हिरा आहे, हिरा. जपून ठेवा बरं का, नाहीतर हरवून जाईल. मल्हार खूप खुश होतो आणि मग त्यानंतर लगेचच नुपूर सांगते, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाचं. राजशेखर धोंडे पाटील म्हणतात, हा हा, ते तर खूप महत्त्वाचं आहे. लगेच तायडी म्हणते, आपण बुफे पद्धत करूया आणि महागातल्या प्लेट्स आणूया. नुपूर काही बोलत नाही, पण मल्हार म्हणतो, नाही, बुफे आपली पद्धत नाहीये, आपली पद्धत म्हणजे पंगत. हे ऐकून नुपूरला खूप आनंद होतो. दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. नुपूर सांगते, हो, आपली महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धत म्हणजे पंगत.
सगळे मांडीला मांडी लावून बसतात, एकत्र बसतात. म्हणजे गरीब श्रीमंत जात धर्म हा कोणताही भेदभाव नसतो आणि आपण पंगत या पद्धतीनेच जेवण लोकांना द्यायचं. त्यामुळे राजशेखर धोंडे पाटील खूप खुश होतात आणि म्हणतात, वा मॅडम वा, काय भारी प्लॅनिंग आहे तुमचं, एक नंबर, मला तुमचं प्लॅनिंग खूप आवडलं आहे. आणि सगळेच खुश असतात. परंतु तायडी ही काही बोलते तेवढ्यात राजशेखर धोंडे पाटील तिला गप्प बसवतात आणि म्हणतात, हो मॅडम तुम्ही थांबा, आधी त्यांना बोलू द्या. त्यामुळे तायडीचा चांगलाच अपमान होतो आणि ती गप्प बसते. नुपूर म्हणते, सर आता माझ्याकडे एक आहे ना लग्नपत्रिका आहे, ती मी तुम्हाला दाखवते. आणि नुपूर ही लग्नपत्रिका त्यांना देते. तर राजशेखर धोंडे पाटील हसू लागतात आणि म्हणतात, ओ नुपूर मॅडम, आपल्या मुलाचं लग्न आहे आणि तुम्ही कुठेही बड्डेची पत्रिका आणून दिलीत. नुपूर सांगते, सर हे फक्त तुम्हाला दाखवायला सॅम्पल आहे, यात तुमच्या आवडीने आपण डिझाईन वगैरे करून घेऊ शकतो. पण या पत्रिकेची खासियत म्हणजे यात बियाणं आहे. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळे नुपूरकडे आश्चर्याने पाहतात. तर नुपूर सांगते, सर कसं आहे ना, आपण कितीही महागातली पत्रिका जरी दिली तरी त्याच्यावर देवदेवतांचे फोटो असतात आणि मग 2-4 दिवसानंतर लग्नानंतर ती पत्रिका कचऱ्यात जाते आणि कचऱ्यात गेल्यावर ते आपल्याला बरं वाटत नाही. पण या पत्रिकेत बियाणं आहे. याचा अर्थ उद्या ही पत्रिका जरी मातीत गेली, कचऱ्यात गेली तरी हे बियाणं जमिनीत रुजेल आणि त्याचं एक झाड तयार होईल. म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न हे अमर होऊन जाईल, कायमचं सगळ्यांच्या लक्षात राहील. ही आयडिया राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांच्या बायकोला खूप आवडते. ते खूप खुश होतात आणि म्हणतात, नाथ खुळा, वा नुपूर मॅडम, काय भारी आयडिया आहे. आणि ते फक्त नुपूरचे गोडवेच गात असतात. त्यामुळे तायडीचा चांगला जळफळाट होतो. तायडीला काय बोलावं, काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. मल्हारसुद्धा चांगलाच इम्प्रेस असतो. आणि मग राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांची बायको म्हणतात, चला आता आम्हाला निघायचंय, तुम्ही खरंच भारी काम केलंय. आणि नुपूर मॅडम, मी तुम्हाला म्हणतोय बरं का, तुम्ही राजकारणात या, तुम्हाला खूप स्कोप आहे. नुपूर हसू लागते आणि नुपूर या सगळ्यांना म्हणते, सर थांबा, काल मला थोडी अडचण होती म्हणून मी तुम्हाला फूड टेस्टिंगला नाही देऊ शकले, पण आता तुम्हाला थोडा वेळ असेल तर मी फूड टेस्टिंगला आणू का? तर लगेचच राजशेखर धोंडे पाटलांची बायको म्हणते, आणा ना, तुमचं खायसाठी तर आम्ही नेहमी तयार असतो, तुमच्या हातचं खायला नशीब लागतं नशीब. नुपूर खूप खुश होते आणि तेवढ्यात मल्हार उभा राहतो आणि उभं राहून नुपूरसाठी टाळ्या वाजवतो की खरंच खूप छान प्रेझेंटेशन बनवलंय. त्यामुळे नुपूर खूप खुश होते. पण तायडीच्या तोंडावर मात्र 12 वाजतात. तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तेवढ्यात नुपूरने फूड टेस्टिंगसाठी बनवलेले सगळे पदार्थ त्याच्यामध्ये येतात आणि याच्यामध्ये पुरी भाजी असते, गुलाबजामुन असतात, त्याचबरोबर थालीपीठ असतं, कोथिंबीर वडी असते, घावन असतात, हे सगळे पदार्थ असतात. आणि मग मल्हार, राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांच्या बायकोला हे फूड टेस्ट करायला सांगतात. हे दोघेही फूड टेस्ट करतात, एक एक पदार्थ खाऊ लागतात. सगळ्यात आधी पुरी भाजी, मग गुलाबजामुन, मग कोथिंबीर वडी, थालीपीठ आणि हे सगळे पदार्थ टेस्ट करून त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच बदलतात. त्यांना हे पदार्थ आवडले नाहीयेत असं ते दाखवतात आणि मग सगळेजण खूप घाबरतात. नुपूरला सुद्धा भीती वाटते, यांना आवडलं नाहीये का, आपल्याकडून काही चूक झाली आहे का? तर तायडी मात्र खुश होते आणि राजशेखर धोंडे पाटील चिडून विचारतात, काय मल्हार साहेब, हे काय फूड आहे? तुम्ही असं जेवण देणार आहे का आमच्या वराडींना? काय जेवण बनवलंय हे? नुपूर खूप घाबरते. तायडी तर चांगलीच खुश होते. मल्हार विचारतो, काय झालं साहेब, काही गडबड झाली का, तुम्हाला नाही आवडलंय का? तर हे राजशेखर धोंडे पाटील म्हणतात, काय नुपूर मॅडम, आम्ही तुमच्याकडून एवढ्या अपेक्षा ठेवल्या आणि तुम्ही हे काय बनवलंय? आणि तायडी खूप खुश होते आणि मनात विचार करते, खूप पुढे पुढे करायची तुला हौस आहे ना, आता भोग कर्माची फळं. आणि तेवढ्यात राजशेखर धोंडे पाटलांची बायको म्हणते, तुम्ही ना इतका मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय, हे असं कसं जेवण बनवलंय इतकं चांगलं, म्हणजे आम्हाला पुन्हा पुन्हा तुमच्या हातचं खायला इथे यावं लागेल. हे ऐकून सगळेजण हसू लागतात. सगळ्यांनाच आनंद होतो. नुपूरला समजतं की ते चेष्टा करत होते आणि तीही खुश होते. तर तायडीला मात्र जबर धक्काच बसतो. तिचा मोठा पोपट झालेला असतो. राजशेखर धोंडे पाटील म्हणतात, अरे वाह, काय भारी बनवलंय तुम्ही आणि मला हे सगळं खायचं आहे बरं का, पण आता माझ्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही हे पॅक करून माझ्या गाडीत पाठवा. नुपूर हो म्हणते आणि राजशेखर धोंडे पाटील आणि त्यांची बायको जायला निघतात. राजशेखर धोंडे पाटील नुपूरला म्हणतात, खरं सांगू का नुपूर मॅडम, तुम्ही ना इव्हेंट नाही करत,
तुम्ही आठवणी निर्माण करतात आणि माझ्या मुलाच्या लग्नाची आठवण अशी सदैव आमच्याबरोबर राहील. नमस्कार असं म्हणून नुपूरही त्यांना नमस्कार करते आणि हे दोघेही तेथून निघून जातात. नुपूर खूप खुश होते. तिची मैत्रीण तिला म्हणते, हा नुपूर म्हणजे हिरा हा काय. नुपूर हसू लागते, खूप खुश होते. आणि मग मल्हार आणि सागरिका या दोघांना सोडायला बाहेर येतात. तेव्हा राजशेखर धोंडे पाटील या दोघांना म्हणतात, तुम्ही एक काम करायचं, नुपूर मॅडमला सुद्धा तेथे इव्हेंटच्या जागी घेऊन यायचं बरं का. त्यांच्या मनाने सगळं काही होऊ द्या, ते एकदम भारी इव्हेंट करतील. सागरिका आणि मल्हार हो म्हणतात. तर मल्हार म्हणतो, मी नाही विसरणार, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात. राजशेखर धोंडे पाटील विचारतात, काय विसरलो. तर मल्हार म्हणतो, आत्ताच नुपूरने सांगितलंय ना की विवाहस्थळ म्हणायचं, वेडिंग डेस्टिनेशन नाही म्हणायचं. राजशेखर धोंडे पाटील हसू लागतात, सगळ्यांचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात. मल्हार तायडीला म्हणतो, तायडी पाहिलंस का, मी तुला म्हटलं होतं ना, शी इज अमेझिंग. खरंच अमेझिंग मुलगी आहे ती. आणि तू सुद्धा मोठ्या मनाने तिचे सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, तिचे सगळे इनपुट्स तू स्वीकार केलेत. तायडी म्हणते, अरे मल्हार, आता आपला फायदा होणार आहे ना, मग मी कशाला नकार देईल. मला सुद्धा तिचे इनपुट्स खूप आवडले. मल्हार म्हणतो, ठीक आहे मी आहे. आणि तो आतमध्ये जातो. पण तायडीला मात्र खूप राग आलेला असतो. हा सगळा इव्हेंट माझा आहे आणि नुपूरने तो हायजॅक केला म्हणून ती चिडलेली असते. आणि नुपूर मला ऑफिसचे सगळे लोक अभिनंदन करत असतात, प्रेझेंटेशन खूप छान झालंय असं म्हणतात. तेवढ्यात मल्हारसुद्धा तेथे येतो आणि नुपूरचं कौतुक करतो, प्रेझेंटेशन खरंच खूप छान झालं. नुपूर त्याला थँक्यू म्हणते. मल्हार म्हणतो, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. तर नुपूर म्हणते, सर मलाही तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मल्हार म्हणतो, नाही नाही, आधी मला बोलू द्या, मला जास्त महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि तो नुपूरला काही सांगणार इतक्यात दीप तेथे येतो आणि म्हणतो, वा नुपूर वा, काय प्रेझेंटेशन दिलंय तू, एक नंबर. आणि तुला खरं सांगू का, तू काल प्रेझेंटेशन बनवलं नव्हतं म्हणून मल्हारने सुद्धा प्रेझेंटेशन बनवलं आणि तुझं आणि त्याचं प्रेझेंटेशन एकदम सेम टू सेम आहे, अगदी सारखं. मल्हार हो म्हणतो. नुपूरला सुद्धा आश्चर्य वाटतं. नुपूर विचारते, मग सर तुम्ही का नाही प्रेझेंटेशन दिलं. तर दीप सांगतो, तुझी मेहनत वाया जाऊ नये म्हणून त्याने असं केलं. नुपूरला खूप आनंद होतो. हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तेवढ्यात दीपला एक महत्त्वाचा कॉल येतो. मल्हार म्हणतो, मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. तर दीप हा लगेचच तेथे येतो आणि म्हणतो, अरे मल्हार, क्लायंटचा महत्त्वाचा कॉल आलाय, तू नंतर बोल असं म्हणून तो मल्हारला तेथून घेऊन जातो. नुपूर ही मल्हारकडे पाहत असते, मल्हार तिच्याकडे पाहत असतो. दोघांना एकमेकांशी बोलायचं असतं, काल काय घडलं, पण दोघांना वेळच मिळत नाही आणि काही ना काहीतरी काम निघत असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मन जिंकत चालली आहे. मालिकेची गोष्ट, कलाकार, मालिकेतले ट्विस्ट, पात्र हे सगळंच खूप भारी आहे. एवढं मात्र नक्की, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. सगळ्यात मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचा लग्न सोहळ्याचा दिवस उजाडेल आणि मग संपूर्ण सुमती इव्हेंट्समध्ये जेवढे कर्मचारी असतील तेवढे सगळे या ठिकाणी जायला निघतील. आणि तायडी तिचा एक जबरदस्त प्लॅन बनवणार. तायडी नुपूरला तेथे ऑफिसमध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये डांबून ठेवायचं ठरवणार. आणि सगळ्यात आधी तर ती आशाला दीप बरोबर त्या ठिकाणी पाठवून देईल. आशा म्हणेल की नुपूर येत असेल, मी नुपूर बरोबर येते. पण आशा तिचं काय ऐकणार नाही. नुपूरला थोडं काम आहे, तुम्ही लवकर जा असं म्हणून ती दीप बरोबर आशाला पाठवून देईल. आणि मग त्यानंतर सगळं सामान हे ट्रकमध्ये लोड होत असेल तेव्हा लगेचच तायडी ही नुपूरला सांगणार, कोल्ड स्टोरेजमध्ये आपलं एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं करू नये. आणि मग नुपूर ही कोल्ड स्टोरेजमध्ये जाईल. तायडी तिच्या मागे मागे असणार आणि तायडी चक्क कोल्ड स्टोरेजचा दरवाजा लॉक करून घेणार, दरवाजा बंद करणार आणि ती ऑफिसच्या बाहेर पडेल. तिचा बाप तिथे थुडथुड थुडथुड करत राहील आणि म्हणेल, आज थंडी खूप जास्त आहे. तायडी म्हणेल, हो थंडी तर खूप जास्त आहे. आणि हे दोघे सुद्धा इव्हेंटच्या ठिकाणी जायला निघतील. इकडे नुपूर ही कोल्ड स्टोरेजमधलं काम करून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करेल, परंतु दरवाजा उघडणारच नाही. ती आवाज देईल, कुणी आहे का, कुणी आहे का. परंतु तेथे कुणीही नसणार, कारण ऑफिसमध्ये कुणीच नसेल, सगळे इव्हेंटच्या ठिकाणी गेलेले असतील. आणि नुपूर तेथेच अडकणार. कोल्ड स्टोरेजमध्ये तापमान खूप कमी असेल आणि नुपूरला थंडी वाजत असेल. नुपूर ही चक्क कोल्ड स्टोरेजमध्ये बेशुद्ध होणार.
तर इकडे मल्हारला समजेल की नुपूर ही इव्हेंटच्या ठिकाणी नाही पोहोचली आहे. त्यामुळे मल्हारला सुद्धा तिची खूप काळजी वाटत असेल की नुपूर गेली तरी कुठे आहे. आणि मग मल्हार हा आपल्या ऑफिसमध्ये परत येईल आणि सगळीकडे नुपूरला शोधण्याचा प्रयत्न करेल. मग मल्हार हा कोल्ड स्टोरेजमध्ये नुपूरला शोधणार का? आणि जर तो तेथे नाही गेला तर या कोल्ड स्टोरेजमध्ये खूप कमी तापमान असतं आणि एवढ्या थंडीमध्ये जर नुपूर जास्त वेळ राहिली तर तिचा जीवसुद्धा जाऊ शकतो आणि मल्हारला तिला वेळेत शोधावंच लागेल. पण शेवटी ही एक मालिका आहे आणि नक्कीच मल्हार हा नुपूरला शोधणार, तिचा जीव वाचवणार आणि कदाचित हीच सुरुवात असेल मल्हार आणि नुपूरच्या प्रेम कहाणीची. येथूनच मल्हार आणि नुपूर एकमेकांच्या प्रेमात पडतील असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.